जळगावच्या राजकारणाने आज एक जबरदस्त धडा दिला आहे की राजकारणात सावधगिरी किती महत्वाची असते. निवडणूक लढवण्यासाठी पैसा, ताकद आणि जनसंपर्क लागतोच, पण त्याही पेक्षा महत्वाचं असतं ते म्हणजे कागदपत्र अचूक असणं. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी एक मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि शहराच्या माजी महापौर जयश्री दांडे यांना भाजपने तिकीट दिलं, पण आता त्या भाजपच्या कमळ चिन्हावर लढू शकणार नाहीत. त्यांना आता अपक्ष म्हणून मैदानात उतरावं लागणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना, की ज्या पक्षाची देशात सत्ता आहे त्या पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म असा चुकीच्या पद्धतीने कसा भरला जाऊ शकतो? ही केवळ एक तांत्रिक चूक नाही, यामागे काही अंतर्गत राजकारण शिजलंय असं वाटतंय. आणि फक्त जयश्री दांडेच नाही तर जळगावात तब्बल 135 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आज आपण या एबी फॉर्मच्या घोटाळ्याचा पंचनामा करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं घडलं काय. अर्ज छाननीचा दिवस होता. सर्व उमेदवारांचे जीव टांगणीला लागले होते. भाजपच्या उमेदवार जयश्री दांडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टेबलावर आला. सर्वांना वाटलं माजी महापौर आहेत, अर्ज परफेक्ट असणारच. पण इथेच घात झाला मित्रांनो. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही उमेदवाराला जर पक्षाचं अधिकृत चिन्ह, उदाहरण कमळ, पंजा, धनुष्यबाण हवं असेल तर अर्जासोबत एबी फॉर्म जोडणं बंधनकारक असतं. हा फॉर्म म्हणजे पक्षाने दिलेलं अधिकृत पत्र असतं की हा आमचा अधिकृत उमेदवार आहे. जयश्री दांडे यांनी फॉर्म तर जोडला, पण जेव्हा अधिकाऱ्यांनी बारकाईने पाहिलं तेव्हा लक्षात आलं की त्या एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याची, शहराध्यक्ष किंवा नेमून दिलेल्या प्रतिनिधीची स्वाक्षरीच नव्हती. विचार करा, एवढी मोठी निवडणूक आणि एवढी मोठी चूक. अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवलं. स्वाक्षरी नसल्यामुळे तो फॉर्म इनव्हॅलिड ठरवण्यात आला. सुदैवाने त्यांचा उमेदवारी अर्ज पूर्णपणे बाद झाला नाही, पण भाजपचा उमेदवार म्हणून त्यांचा दावा फेटाळला गेला. म्हणजे काय, तर आता जयश्री दांडे निवडणुकीत आहेत, पण भाजपच्या उमेदवार म्हणून नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून. ही घटना भाजपसाठी साधी सुधी नाही, तर मोठी नामुष्की मानली जात आहे. याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याचा जरा विचार करूया. सर्वप्रथम चिन्हाचा गोंधळ. मतदार जेव्हा मतदान करायला जातील तेव्हा ते भाजपचे मतदार म्हणून कमळ शोधतील, पण त्यांच्या प्रभागात जयश्री दांडे यांच्या नावासमोर कमळ नसेल तर कब्बशी, बॅट किंवा शिट्टी असेल. मतदारांना हे समजावून सांगणं की मीच भाजपचे उमेदवार आहे, हे चिन्ह वेगळं आहे, हे अत्यंत कठीण काम असणार आहे. त्यानंतर द्वितीय, अंतर्गत नाराजी. राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे की एका माजी महापौराच्या अर्जात अशी चूक कशी राहू शकते. फॉर्म भरताना पक्षाचे लीगल सेल आणि पदाधिकारी काय करत होते की जाणीवपूर्वक ही चूक होऊ दिली गेली. अर्थात हे तपासाचे विषय आहेत, पण विरोधकांना आयात कोलीत मिळाला आहे मित्रांनो. त्यानंतर तृतीय, विरोधकांचा फायदा. आता जयश्री दांडे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहेत, त्यामुळे मत विभागणीचा धोका वाढला आहे. याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो. भाजपने आपली सेफ मानली जाणारी जागा एका सहीमुळे धोक्यात आणली आहे. ही घटना फक्त जयश्री दांडे यांच्यापुरती मर्यादित नव्हती. जळगावात छाननीचा दिवस म्हणजे अर्जाची अक्षरशः कत्तल करणारा ठरला. निवडणूक आयोगाने यावेळी अत्यंत कडक धोरण अवलंबलं आहे. जळगाव शहरात तब्बल 135 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. कारणे काय होती? काहींचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते, काहींनी जातीचे दाखले वेळेत सादर केले नाहीत, काहींचे सूचक आणि अनुमोदक यांच्या माहितीमध्ये तफावत आढळली. 135 अर्ज बाद होणे म्हणजे जळगावच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होणे. अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे आता थेट लढती होण्याची शक्यता वाढली आहे. ज्या दिग्गजांचे अर्ज बाद झाले त्यांचे समर्थक आता कोणाला पाठिंबा देणार, यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, राजकारण असो वा सामान्य जीवन, कागदपत्र कधीही खोटं बोलत नाही आणि त्यांची कमतरता कधीही माफी केली जात नाही. जयश्री दांडे यांच्या प्रकरणामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की तुम्ही कितीही मोठे नेते असा, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सगळे सारखेच आहेत. आता प्रश्न उरतो की पक्ष पाठीशी असूनही चिन्ह नसलेल्या जयश्री दांडे निवडून येऊ शकतील का? भाजपचे मतदार चिन्हाऐवजी व्यक्ती पाहून मतदान करतील का? तुम्हाला काय वाटतं, ही चूक होती की अंतर्गत डावपेच? तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.